बिल्ड सॉलिड आहे, दिसायला पण मस्त. कलर स्कीम मला KTM पेक्षा खूप चांगली वाटली आहे. फिट अँड फिनिश चांगली आहे. आज आपण चाललोय माझ्या मित्रासाठी एक नवीन बाईक बघायला. अराउंड 2.5 लाख. आज आपल्या ऑप्शन्समध्ये आहे XSR 155, MT-15, ड्यूक 160 आणि Duke अराउंड 250? ड्यूक 250 आणि RTX 300 जी आता नवीन लॉन्च झाली ती आणि T4 ट्रायम T4 ट्रायम T4. आणि अराउंड त्या प्राइसमध्ये दुसऱ्या कोणत्या बाईक्स असेल तर त्या पण तुम्ही सजेस्ट करा. आम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊ आणि फायनल करू. सो ही आहे आपली लेजेंडरी होंडा ॲक्टिवा, जे ओन करतात चेतन कामेरकर. एक्सप्लोर करूया कोणत्या कोणत्या बाईक्स त्यांच्या बजेटमध्ये बसतात. कशी वाटते तुला गाडी? बिल्ड सॉलिड आहे, दिसायला पण मस्त आहे. कलर स्कीम मला KTM पेक्षा खूप चांगली वाटली आहे. पेंट क्वालिटी चांगली आहे, फिट अँड फिनिश चांगली आहे. फायनल गॅप कुठं दिसत नाही आहे. आणि एक्सेसरीजची क्वालिटी पण खूप चांगली आहे. सर्व मोस्टली ॲल्युमिनियम आहे. मिलिंग वगैरे चांगली आहे. हे शॅम्पर्स मारले ते खूप चांगल्या क्वालिटीमध्ये. ह्या गाडीचं बेनिफिट असं आहे की हिचा मायलेज चांगला आहे तिच्यापेक्षा. प्राईसमध्ये एक अराउंड 20,000चा फरक येतो आहे, इवन इन्क्लुडिंग एक्सेसरीज. आणि एक्सेसरीजची मला क्वालिटी खूप चांगली वाटलेली आहे. एक्सेसरीज सर्व ॲल्युमिनियमच्या आहेत, मशीन ॲल्युमिनियमच्या आहेत. आणि गाडीला थोडासा रेट्रो असा लुक आहे, निओ रेट्रो. गाडी थोडीशी कॉम्पॅक्ट आहे, हा एकच इश्यू आहे थोडासा. पण बसल्यावर मला असं काही वाटत नाही आहे की क्रॅम्प्ड वाटत नाही आहे गाडी. गाडी कॉम्पॅक्ट तरी असली तरी. मायलेज काय देईल? गाडीचा मायलेज इंजिनचा MT-15चा आहे तर 45 ते 50च्या मध्ये दिला पाहिजे. व्हॉट अबाउट रिलायबिलिटी? यामागच्या रिलायबिलिटीचा असा काही इश्यू नाही. मी स्वतः FZ ओन करायचं. त्यानंतर आमच्या ग्रुपमध्ये बऱ्याचशा एरॉक्स आहेत. दोघांच्या पण इंजिनबद्दल तर आयडिया आहे की काही इश्यू येत नाही. फ्रेम ॲल्युमिनियममध्ये येते, कास्ट ॲल्युमिनियमची फ्रेम आहे, कास्ट ॲल्युमिनियमचा स्विंगाम आहे, वायब्रेचे ब्रेक आहेत. ब्रेकिंग पॉवरमध्ये असं काही ॲज सच इश्यू नाही आहे. वेट इज आय थिंक 135 kg आहे. लाईट वेट गाडी आहे. लाईट वेटचा बेनिफिट्स अँड ड्रॉबॅक काय? लाईट वेट गाडी असली की फ्यूल इकॉनॉमी चांगली येते. सायकल पार्ट्सवरती कमी लोड पडतो, त्यामुळे त्यांची लाईफ पण एक्सटेंड होते. टायर्स कमी कन्झ्युम करते गाडी आणि फ्यूल इकॉनॉमी चांगली येते. आणि ड्रॉबॅक्स? ड्रॉबॅक असं ॲज सच काही नाही आहे. पहिले असायचं की जर गाडी लाईट असेल तर गाडी हायवेला स्टेबल नसायची वगैरे, पण तो इशू आता मोस्टली चॅसी ट्युनिंगने सॉल्व्ह करता येतो. आणि सस्पेन्शन चांगल्या क्वालिटीचे असले की तो इशू आता येत नाही पहिल्यासारखा. याच्यामध्ये आय थिंक 4 कलर आहेत, हा ब्लू एक, सिल्वर, रेड आणि ग्रीन. विच वन यू प्रिफर? मला तर पर्सनली हा डिस्प्लेचा कलर आवडलेला आहे, ब्लू. ह्याच्यामध्ये हायलाईट्स खूप चांगले आहेत की येल्लो स्ट्रिप चांगली दिसते, एक्सेसरीजची बॅजिंग चांगली दिसते. हे जे एक्सेसरीजमधलं सिल्वर पॅनल आहे हा पण चांगला वाटतंय. मेटल आहे ना? हो, मेटलचा ॲल्युमिनियमचा पॅनल आहे. गोल्डन फोक्समुळे असं फ्रंट एंड भरलेला दिसून येतो. बाकी सिल्वर आणि आय थिंक दुसऱ्या याच्यामध्ये सिल्वरमध्ये बघितली गाडी आम्ही इथेच आहे मागे, तर तिचे फोक्स थोडेसे ब्लॅक आहेत, छोटे वाटतात. सिग्नल LED मध्ये आहेत, स्लीपर क्लच आणि ट्रॅक्शन कंट्रोल आहे आणि ड्युअल चॅनल ABS आहे. हिला अजून तरी क्विक शिफ्टर येत नाही. आय थिंक हे पण मेटल आहे ना? हा पार्ट? हो, तो पण ॲल्युमिनियमचा आहे. जे ओव्हरऑल जिथे ते मेन पार्ट्स आहेत ते सगळे चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत. आय थिंक प्लास्टिक आहे, बट चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक आहे. हा मेटल आहे. त्याच्यामध्ये आय थिंक TFT कन्सोल येतो नवीन. ही पण टॉल आहे, ही पण मस्त वाटते. ही वाटतं टॉप वाली आहे. हो, यामा. वाय दिस बेटर ओव्हर द XSR? बेटर असं नाही म्हणता येणार, पण डिफरंट एक्सपिरियन्स आहे. ही स्पोर्ट नेगेड आहे, ती निओ रेट्रो आहे. हा डिजिटल डिस्प्ले एक ॲडव्हान्टेज आहे. म्युझिक कंट्रोल, नॅव्हिगेशन, नोटिफिकेशन, वेदर, सेटिंग्स, ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन्स भरपूर आहेत. ॲव्हरेज स्पीड, ट्रिप. थोडा रेअर कम्फर्ट कसं वाटतं? काइंड ऑफ सेम आहे, थोडासा पाय अपराईट आहे. प्रिंट पण आहे ते, जे आता फक्त कलरचाच फरक आहे, असं वेगळं वेरियंट आहे ना. हा कलर मोर प्रीमियम वाटतोय दॅन द ब्लू आणि रेड. मग मागे एवढी स्पेस आहे, ठीक आहे, ओके.